नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर. आजच्या मिनी व्लॉगमध्ये शिव सकाळ सर्वांना. आम्ही सकाळी 6:30ला निघालो मंदिरात. आई होत्या, समोरच्या मावशी होत्या, मी होते. आम्ही तिघी निघालो मंदिरामध्ये. आणि हे आमच्या कॉलनीमधलं दक्षिणमुखी हनुमान मंदिर आहे. घरापासून काय थोड्या अंतरावरच महादेवाचं मंदिर आहे. हे काय लगेच आम्ही येऊन पोचलो 5 मिनिटातच. काही चालू सकाळी सकाळी वातावरण पण छान होतं, थोडा पाऊस होता. त्यानंतर मग एवढी काही सकाळी गर्दी नव्हती तिथे महादेवाच्या मंदिरामध्ये. इथं मी सर्वात पहिले मीच पूजेला बसली. एक जागा शिल्लक होती, मग आई म्हणे तूच पूजा कर लवकर. मग बसली मी पूजेला, पूजा करत होते. मग काय सर्वांची गडबडच, चला सकाळी सकाळी गडबडच असते. सर्वांचं टिफिन, मुलांचे स्कूल, कोणाचं ऑफिस, त्याच्यामुळे मग सर्वांची घाईच चालू होती. मग लवकर लवकर पूजा करून घेतली. त्यानंतर मग आई आणि मावशीने पण पूजा केली. मग त्यानंतर पूजा झाली. मग बाहेर नंदी महाराजांची पूजा केली आईनी. त्यानंतर मी केली. मग आता काय घरी निघायचं होतं, तर तिथे कालिका माताचं पण मंदिर आहे समोरच. दोन्ही पण मंदिर एकाच कंपाऊंडमध्ये आहे. मग तिथेही गेलो आम्ही पूजेला. तिथे दर्शन घेतले. मग त्यानंतर निघालो आम्ही घरी. पूजा आवरली आणि घरी निघालो. घरी येताना आम्ही कॉलनीतल्याच दक्षिणमुखी हनुमान मंदिरात गेलो. तिथे दर्शन घेतले. आणि तिथं बाळकृष्णाचं पण मंदिर आहे, तिथं पण दर्शन घेतले. तिथं थोड्या वेळ बसलो आणि लगेच निघालो घरी. इथं घरी येऊन पोचलो. त्यानंतर मुलीचा टिफिन बनवला. मग त्यानंतर तिचं आवरून दिलं स्कूलसाठी. आणि मग घरातलं पण स्वयंपाक वगैरे आवरून घेतला. आणि घरातल्या मंदिरात पण पूजा करून घेतली. घरातल्या मंदिरात पूजा झाली. त्यानंतर मग माझीही पूजा झाली. आईनी आणि मी दोघींनी बेलपत्र वाहून पूजा केली. श्रावण महिना सुरू झाला की असं खूप प्रसन्न वाटतं, कारण श्रावण महिन्यापासून सर्व सण सुरू होतात. इथं माझी पूजा करून झाली. त्यानंतर आईने आणि मी मिळून दोघींनी आरती केली. बस आज इतकाच होता आजचा मिनी व्लॉग. तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स करून सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.